गेल्या 25-30 वर्षात काँग्रेसचंच सत्ता इथं होती. कोल्हापुरात महायुतीचं सरकार आलं तर जगे रखडलेली कामं तर जनतेला विश्वासात घेण्याचं काम पहिलं आपल्याला करावं लागेल. लोकांनी फक्त दरवर्षी ऐकलं की आम्ही विकास करणार पण तो विकास झाला नाही. काही लोकांचा विकास झाला किंवा आमचं ठरलंय म्हणणारे की आमचंच ठरलंय, आम्ही खाणार, एक योजना आणण्याचं काम केलं ते पण चुकीचं झालं. आणि आता टॅगलाईन कोल्हापूर म्हणाल तसं, म्हणजे हातातनं निसटताना कोल्हापूर म्हणाल तसं. त्यामुळे लोकांच्या लक्षात आले की अजेंडा काय आहे, त्यांच्याकडे आता विकासाचा कुठलाही मुद्दा नाही. महायुतीचेच सगळे नगरसेवक होणार आणि कोल्हापूरवर महायुतीची सत्ता येणार. आमचे कुठलेही वेगळे उद्योगधंदे नाहीत, कुठलेही जमिनीचे व्यवहार नसल्यामुळं आम्ही नीटपणे विकास करू अशी आम्हाला खात्री आहे. लाईव्ह मराठीच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत. गेले 9 वर्ष रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झालेत. निवडणुकांच्या रणधुमाळीचा फेज दुसरा चालू आहे आणि अशामध्ये आपण कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 19मध्ये आहोत. आणि या 19मध्ये प्रभागाचं एकंदरीत वातावरण काय आहे आणि इथले उमेदवार जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत, राहुल चिकोडे साहेब महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि माजी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. मागच्या वेळेस जा अनुभव पाहता ज्या निवडणुका 9 वर्षापूर्वी झाल्या त्यांनी सत्ता त्यांना मिळता राहिली. ह्यावेळी त्यांचा काय मानस आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुका जर पादाक्रांत करत असतील तर कोणती रणनीती त्यांच्याकडून आपल्याला आखली जाते समोर. सर नमस्कार. मराठीमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. 9 वर्षापूर्वीच्या ज्या निवडणुकाचा अनुभव पाहता, मागच्या वेळेस तुमच्या हातातून सत्ता थोडक्यात हुकली, ह्यावेळी काय नियोजन केलं पक्षाने? यावेळी अत्यंत चांगलं वातावरण असण्याचं कारण केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे महायुतीच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम करत आहेत. चांगल्या योजना येत आहेत. लाडक्या बहिणींच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस यांच्या मागं चांगला जनाधार निर्माण झाला आणि विधानसभेत पण बघितलं की चांगल्या पद्धतीनं यश मिळालं. केंद्रात सत्ता असणं, राज्यात सत्ता असणं आणि लोकांना आता समजले की जर कोल्हापुरातसुद्धा महायुतीला सत्ता दिली तर ह्या 2 ठिकाणचे निधी मिळून कोल्हापूरचा विकास होईल. त्याचबरोबर कोल्हापुरात जर बघितलं तर 3 मोठे कॅबिनेट मिनिस्टर आहेत. त्यात चंद्रकांतदादा पाटील, हसन मुश्रीफ आणि आंबेडकर साहेब आहेत. त्यानंतर राजेश क्षीरसागर साहेब आहेत, अमल महाडिक साहेब आहेत आणि खासदार धनंजय महाडिक आहेत. त्यामुळं लोकांना कळलं आहे की आता निधी येऊ शकतो. आणि गेल्या 25 वर्षात काँग्रेसची सत्ता असून कशा पद्धतीनं शहराचा विकास झाला हे लोकांनी बघितले. त्यामुळं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणि म्हणून कोल्हापुरात महायुतीचं सरकार आलं तर जगे रखडलेली कामं किंवा आमचं ठरलंय म्हणणारे की आमचंच ठरलंय, आम्ही खाणार. आणि आता टॅगलाईन कोल्हापूर म्हणाल तसं, म्हणजे हातातनं निसटताना कोल्हापूर म्हणाल तसं. त्यामुळे लोकांच्या लक्षात आले की अजेंडा काय आहे, त्यांच्याकडे आता विकासाचा कुठलाही मुद्दा नाही आणि महायुतीकडं सगळेच विकासाचे धोरणं असल्यामुळं यावेळी कोल्हापूरची जनता उत्साहात आहे. 4 प्रभागीय सदस्य रचना झालेली आहे. त्यामुळं सगळे नीट मिळून काम करतात आणि यावेळी महायुतीचेच सगळे नगरसेवक होणार आणि कोल्हापूरवर महायुतीची सत्ता येणार. एकंदरीत प्रशासनाच्या कालावधीमध्ये सातत्याने जनता म्हणते की कोल्हापूर कुठेतरी 25 वर्ष मागे गेलं. कारण का प्रशासनाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी दुर्लक्ष झालं, रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. एकंदरीत नागरीकरणाचा जो काय बोजवारा उडाला आहे, हे गेल्या 5 वर्षांमधला जो काय अनुभव आहे प्रशासनाचा, याच्यामध्ये नागरिक खूप त्रस्त आहेत कोल्हापूरचे. असं असताना ह्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रामुख्याने कोल्हापूरच्या विकासासाठी आपल्या पक्षातर्फे किंवा आपल्या माहितीतर्फे कोणते मुद्दे जे प्रामुख्याने जे आहेत या निवडणुकीमध्ये हे आपण घेणार आहोत? महानगरपालिकेचं काम मूलभूत गरजा पुरवणं असतं. त्यात रस्ते, गटर, ड्रेनेज, पाणी, आरोग्य सुविधा आणि प्राथमिक शिक्षण. तर ह्या सगळ्याच बाबतीत कुठंतरी सातत्यानं काँग्रेसची सत्ता असताना नीटपणे काम झालेलं नाही. ढपल्यासारखे शब्द प्रचलित झाले किंवा एकूण काहीच घराण्यांची सत्ता राहिल्यामुळं आत्ता जर नीटपणे महायुतीचं सरकार आलं तर निधी येईल आणि ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ नीटपणे झाली किंवा टोल कुणी आणायचा ठरवला, टोल घालवला कुणी, तर
भारतीय जनता पार्टीचे की आपल्याच गावात येताना टोल लागला असता. रस्ते सगळे नीट चांगले होतील, अंतर्गत रस्त्यांचे विषय आहेत, बगीचे चांगले नाही आहेत, थेट पाईपलाईन योजना तुम्ही बघितलं की इतके वर्ष रखडली, इतके पैसे खर्च केले, पण दररोज पेपरला बातम्या की आता उद्यापासून कमी दाबानं पाणी, परवा पाणी येणार नाही. म्हणजे एक योजना आणण्याचं काम केलं ते पण चुकीचं झालं. त्यामुळं जनता आता त्यांना त्रस्त झाली असल्यामुळं महायुतीला देईल आणि कोल्हापुरात रखडलेले सगळे जे विषय आहेत ते नीट होतील. आणि जर मोठ्या प्रमाणात बघितलं तर विमानतळ येणं, खंडपीठ येणं, 100 खाटांचं बेड होणं, अशा सगळ्या चांगल्या गोष्टी कोल्हापुरात व्हायला लागलेत. त्यामुळे ह्याला पोषक जर सत्ता आली तर पार्किंगचा विषय, रस्त्यांचा विषय, गटरींचा विषय, ड्रेनेजचा विषय, कोल्हापूर अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास आराखडा होऊन कोल्हापुरात लोक यायला लागतील, लोकांचं आर्थिक उत्पन्न वाढेल, दरडोई उत्पन्न वाढेल आणि त्यातनं कोल्हापूर शहराची जी आता दुरावस्था झालेली आहे ती नीटपणे, चांगल्यापणे अस्तित्वात येऊन निधी मिळून सगळे कोल्हापूरचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत असा आमचा मोठा विश्वास आहे. खरं म्हणजे आपल्या प्रभागाविषयी विचारतं, आपला प्रभाग जो आहे, प्रभाग क्रमांक 19 असेल, आपल्या शेजारचा 20 असेल किंवा 11 असेल, 13 असेल, उपनगरीय प्रभागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचं खूप मोठं बोजवार आहे. एक तर रस्त्यांची दुरावस्था आहे, नियोजन पद्धतीनं कोणत्याही पद्धती बांधकामं होताना दिसत नाही, टाउन प्लॅनिंग नाही आहे, नगरभान जे म्हणतो कचऱ्याचा उठावाचा प्रश्न आहे. ह्या शहरामध्ये जो विस्तारीकरण होते काय याच्यामधून कोणता मार्ग आहे की आपल्याला याच्यामध्ये सुवर्णमध्ये निघेल आणि शहराचा हा जो काय त्यातलेला विकास काम आहे कोल्हापूर शहरातल्या प्रभागाच्या मानानं उपनगर आहे त्याचा विस्तार जास्त असल्यामुळं आता तर माझा हा 19 प्रभाग आहे तो भौगोलिक रचनेच्या दृष्टीनं मोठा आहे. पण आता आपल्याला काय करायला पाहिजे की जे शहरात आहे ते उपनगरात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता सुदैवानं सगळीकडनंच फंड आणता येत असल्यामुळं जास्तीचा निधी उपनगरात द्या अशी मागणी आम्हाला करता येईल आणि मग बऱ्याचशा गोष्टी त्या आम्हाला नीटपणे करता येतील. यासाठी या सगळ्याचा एक इंटिग्रेटेड विकास आराखडा करून आम्ही निश्चितपणे काम करू शकू आणि आम्हाला विश्वास आहे की चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफ साहेब आणि आबिटकर साहेब आम्हाला चांगल्या पद्धतीने हात फंड देऊन कोल्हापूर शहराचा विकास आम्हाला करता येईल. खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जो कळीचा मुद्दा आहे 1972 महानगरपालिकेच्यापासून ते आता 2025-26ची निवडणूक आहे. कोल्हापूर शहराचा एकदाही हद्दवाढ झाली नाही आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळं शहराचा जो एकंदरीत जो येणारा जो निधी आहे, विकास आहे तो खुंटलेला आहे असं सातत्यानं बोललं जातं आणि याच्यामध्ये राजकीय उदासीनता आहे आणि राजकीय इच्छाशक्तीचा कुठेतरी अभाव सातत्याने जाणवतो आहे. यावेळेस आपलं ट्रिपल इंजिन सरकार आहे म्हणजे देशात, राज्यात आणि तुमचा जो हे महत्त्वाकांक्षी ह्या शहरामध्ये सत्ता येईल. हद्दवाढीचा जो एक मुद्दा आहे की सातत्याने उठवला जातो आहे. हद्दवाढीच्या मुद्द्यावरती म्हणजे पालकमंत्री आबिटकर साहेब असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा आमदार अमल महाडिक साहेब असतील किंवा धनंजय महाडिक असतील यांनी सातत्याने हद्दवाढ होणार अशा घोषणा केल्या आहेत. परंतु अजूनही तागायत निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुकाच्या 15 तारखेवर निवडणूक मतदान आलं. अजूनसुद्धा अधिकृत्या पक्षस्तरीयवर राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही, राज्य लेवल दिसत नाही. पक्ष म्हणून आपला काय सांगाल की कधी हा विषय मार्गी लागेल? कोल्हापूर शहराची हद्दवाढ निश्चितपणे झाली पाहिजे आणि यासाठी सातत्यानं भारतीय जनता पार्टी, महायुती सातत्यानं प्रयत्नशील आहे. चंद्रकांत दादांनी पालकमंत्री असताना हद्दवाढीच्या दृष्टीनं जात असताना ग्रामीण भागाचा असा एक विषय आहे की त्यांना ह्या शहराच्या हद्दवाढीत यायचं नाही, त्यांची भीती आहे. ती घालवण्याची सातत्यानं प्रयत्न केला. मग आपण 42 गावं प्राधिकरणामध्ये आणली. हे एक मोठं पाऊल आपण टाकलं तरी BJPनं, पण आधी असणाऱ्या सरकारनं किंवा आधी असणाऱ्या नेत्यांनी कधीच हद्दवाढीचा विषय केला नाही. कोल्हापुरात आलं की म्हणायचं की हद्दवाढ झाली पाहिजे आणि पलीकडे कळम्यात गेलं की म्हणायचं हद्दवाढ झाली नाही पाहिजे, अशी दुटप्पी भूमिका घेतली. पण आत्ता केंद्रात राज्यात सत्ता असणं आणि जर महायुतीचं सरकार इथं दिलं तर आम्हाला नीट पाठपुरावा करून सगळ्यांना विश्वासात घेऊ. म्हणजे काही वेळेला आपण बघितलं की आम्ही हद्दवाढ करणार म्हटले की शेजारची गावं विरोध करायला लागली, तर त्यांना पण नीट सांगितलं गेलं पाहिजे की बाबा तुमच्याही कुठल्या जमिनींना किंवा कशालाही हात न लावता त्यांचा विकास होऊन तुमच्याही ग्रामीण भागाचा विकास होईल हे नीट सांगणं हे गरजेचं असल्यामुळं इथं महायुतीचं सरकार आलं तर आम्ही तोही निश्चित प्रयत्न करू. नाही कसं आहे की मागच्या ह्या जेव्हा कॅबिनेट बैठक झाली त्यावेळेस 2 महत्त्वपूर्ण झाले. एक तर तो तुकडेबंदी कायद्याचा आणि दुसरा विषय होता की 42 गावांचं प्राधिकरण स्थापन करण्याचं, विशेष प्राधिकरणाचं.
परंतु 2-3 प्रकारचे प्राधिकरणाचा विषय आहे की विशेष प्राधिकरण स्थापन करणं आणि कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण स्थापन करणं याच्यामध्ये बरंच अंतर आहे. ह्या दोन्ही विषय महानगर प्राधिकरण स्थापन केल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या 42 गावाचा विकास होणार आहे का विशेष प्राधिकरणातून त्याचा विकास होणार आहे आणि विशेष प्राधिकरण होणार असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट असणार आहेत. कारण का बऱ्याच लोकांना हे संभ्रम आहे आजूबाजूची गावं की 42 गावांना विशेष प्राधिकरणाचा दर्जा मिळणार म्हणजे नेमकं काय होणार आणि त्याच्यातून काय त्या जनतेला काय मिळणार आहे आणि त्याच्या कोल्हापूरचा विकास कसा होणार आहे. आता एकूणच जो निर्णय आहे की हद्दवाढ झाल्यावर शहराची रचना काय असेल किंवा किती जमिनी येतील आणि मग त्याचं झोन न बदलता की बाबा ते तुमच्याच ह्याच्यात राहतील तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होईल पण इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ नीट केली पाहिजे. आणि आत्ता जे सरकार आहे ते नीटपणे म्हणजे आता बऱ्याच निवडणुका आल्या मधल्या काळात प्रशासक होते जर आता नीट बॉडी आली तर आम्ही नीट भांडून नीट मांडणी करून हे आपण विषयात माझं असं आहे की कोल्हापूर महानगर विकास प्राधिकरण महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल का विशेष प्राधिकरण. कारण का नाही आता तो याचा एक विषय आहे की म्हणजे PMRD आहे म्हणजे पुण्यामध्ये पुणे महानगर विकास प्राधिकरण स्थापन केल्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या गावांना त्याचा फायदा झाला. आता विशेष प्राधिकरण आणि महानगर विकास प्राधिकरण याच्यामध्ये फरक काय असेल आणि की जर ह्या दोन्हीतला काय चॉईस करायचा असा म्हणजे आपल्याला मुद्दा मांडता येईल. आम्हाला असं वाटते की ह्या विषयावर नेते मंडळींनी चर्चा करून जे कोल्हापूरच्या सोयीनं कारण इतके दिवस आपण प्राधिकरण नको किंवा हद्दवाढ झाली तर ग्रामीण भागाचं काय होईल हा असा जो विषय आहे तो नेमकेपणानं आम्ही युती सरकारचं आमचंच घटक असल्यामुळे आम्ही नीटपणे त्यांच्याशी चर्चा करून काय फायद्याचं आहे हे पहिल्या जनतेसमोर मांडलं पाहिजे. हा एक विषय पण पूर्ण हद्दवाढ कशी होऊन इंटिग्रेटेड किती गावं घ्यायची किती गावं घेतली ती सोयीची आहेत हे पहिला बघून त्या ग्रामीण भागातील जनतेला विश्वास देऊनच हे करायला लागेल. त्यामुळं कुणीतरी ठरवलं असं होणार नाही त्यामुळे त्या जनतेला विश्वासात घेण्याचं काम पहिलं आपल्याला करावं लागेल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न की लास्टच्या कॅबिनेटमध्ये परत एकदा महत्त्वपूर्ण विषय झाला की त्याच्यामध्ये क्रीडा संकुलचा विषय असेल कॅबिनेटमध्ये झाला. दुसरं गोष्ट महत्त्वाची की IT पार्कला मंजूर देण्यात आली. याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार अमोल माडिक साहेब असतील किंवा शिवसेना राजेश्री साहेब असतील यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि त्यांनी ते त्या पद्धतीने केला असं आपलं असं ते बोललं जातं. परंतु IT पार्क जेव्हा ह्या कोल्हापुरामध्ये येणार आहे खऱ्या अर्थाने इथल्या रोजगार संधी उपलब्ध होतील का आणि ह्याचं कसं का याच्या महत्त्वाचा मुद्दा असा आहे की असं होत असताना इथल्या स्थानिकांना जिल्ह्यातील मुलांना रोजगार मिळणं गरजेचं आहे की IT कंपनीमध्ये मॅक्झिमम म्हणजे बहुतांशपणे आपण प्रपर राज्यातील मुलांना नोकरी लागते पण ह्यासाठी इथला जो रॉ मटेरियल आहे इथलं जे रॉ मटेरियल म्हणण्यापेक्षा इथलं जे शिक्षण जे मिळायला पाहिजे इथल्या लोकांना जी शिक्षण पद्धती आहे ती IT पार्क पूरक आहे का अशा पद्धती शिक्षण संस्था अजून आपल्या जिल्ह्यात त्या प्रमाणात नाही आहेत ज्या पुणे मुंबईमध्ये आहेत त्यासाठी काय प्रयत्न होणार आहेत का. आता ते प्रयत्न निश्चितपणे होणार. आता तुम्ही अलीकडेच बघितलं की दादांनी इंजिनिअरिंग कॉलेज आणलं जे गरजेचं होतं आणि त्याचं आता काम सुरू झालं इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं. आता आपण सगळ्या सुविधा कोल्हापुरात ऑलरेडी हळूहळू यायला लागलेत पण IT पार्कचा विषय तुम्ही म्हणला तसं आम्ही IT पार्कच्या सगळ्यांशी बोललो तर बाहेरच्या कंपन्या येणं गरजेचं आहे. म्हणजे स्थानिक कंपन्या आहेतच पण मोठ्या कंपन्या आल्या 1000-2000 मुलांना इथल्या रोजगार मिळणार असेल तर त्या IT कंपन्या कुठल्या येतील असा आमचा प्रयत्न सुरू आहे. तर त्या पहिल्या कंपनीशी बोलणं आता आम्ही जागा मागितली IT पार्कची तर आता इथं कुठली जागा द्यायची त्यांना क्षेत्र किती पाहिजे आहे मग तो सगळी चर्चा सुरू आहे आणि इतकी चर्चा ती पुढे गेली की कृषी खात्याची एक जमीन द्यायची असेल तर त्यांना मग ती MIDCला कुठली द्यायची असं सगळं विषय सुरू आहेत. ते येणाऱ्या काळामध्ये इतक्या जलद गतीनं जसं तुम्ही बघितलं की विमानतळाचा विषय संपत आला 100 बेडेड हॉस्पिटल आलं खंडपीठ आपण आणलं आता टोल आपण घालवला असं करत करत सगळे विषय आपण निश्चितपणे या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करून घेऊ. शेवटचा प्रश्न आपल्या प्रभागामध्ये नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे आणि काय संकल्पना आहेत प्रभागाची. गेल्या 25-30 वर्षात काँग्रेसच सत्ता इथं होती. लोकांनी फक्त दरवर्षी ऐकलं की आम्ही विकास करणार पण तो विकास झाला नाही. काही लोकांचा विकास झाला काही लोकांना जमिनीतला मिळाला काही लोकांनी ढपला पाडला वगैरे सगळं आपण सातत्यानं कोल्हापुरात हेच ऐकलं. त्यामुळं आता आम्ही सगळी सर्वसामान्य घरातले आहोत. आमच्या सरकारनं निर्णय घेतला की आमदार खासदार किंवा कुणाच्याही मुलांनी उमेदवारी घ्यायची नाही त्यामुळे सर्वसामान्य घरातल्या लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळं आत्ता सर्वसामान्यांची सत्ता येऊन आमचे कुठलेही वेगळे उद्योगधंदे नाहीत कुठलेही जमिनीचे व्यवहार नसल्यामुळं आम्ही नीटपणे विकास करू अशी आम्हाला खात्री आहे.
धन्यवाद सर. खरं एका अर्थाने कोल्हापूर शहराचा जो काय मी त्यांना साहेबांना प्रश्न विचारले, हद्दवाढ असेल, शहराचा विकास असेल, रोजगार निर्मिती असेल किंवा प्रभाग 19मधल्या एकंदरीत इन्फ्रास्ट्रक्चरविषयी जो काय त्यांच्या ज्या संकल्पना आहेत, येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या संकल्पना पूर्णत्वास जायच्या असतील तर इथल्या मतदारांना त्या कशाप्रकारे ते भावतात आणि त्या मतदारांच्यापर्यंत ते कशाप्रकारे पोहोचतात, ते मतदारांच्याकडून ते कशा पद्धतीने त्यांच्या त्यांच्या मतामध्ये रूपांतर होऊन ते ह्या नगरपालिकेमध्ये जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लाईव्ह मराठीसाठी संदीप कांबळे, कोल्हापूर. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरीवर्क, न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने बनवायला शिका. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.